महाबळेश्वर महाराष्ट्रातील मिनी काश्मीर असे याला बोलले जाते. महाबळेश्वरमध्ये खूप लोकेशन आहेत फिरण्यासाठी, परंतु मी तुम्हाला असे 4 मंदिरे सांगणार आहे जे तुम्ही अजिबात चुकवू नका, कारण हे मंदिरे खूप पुरातन असे आहेत. तुम्ही महाबळेश्वरला नक्की गेला असाल आणि नसाल गेला तर कधी ना कधी नक्की जाणार, तेव्हा हे मंदिरे करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण थेट त्या मंदिरापाशी पोहोचूया आणि जे मंदिरे आहेत ते एक्सप्लोअर करूया. आणि त्याच्या आधी मित्रांनो, आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, आता पुढील व्हिडिओ आपण सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला जी कमान दिसत आहे ती आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानची. आणि मित्रांनो, इथेच आपल्याला ते 4 पण मंदिरे पाहण्यासाठी मिळणार आहे. आपली गाडी त्या पार्किंग लॉटमध्ये लावायची आणि इथून तुम्हाला कुठून जायचं आहे हे मी तुम्हाला आता गाईड करणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. इथे मांडले आलेलो आहे आणि आता आपल्याला पंचगंगा मंदिर, कृष्णाई मंदिर आणि महाबळेश्वर जे मंदिर आहे ते करणार आहे. तर त्याची सुरुवात कशी करायची, की ते या चौकातून आला ना, या चौकातून आल्यानंतर ना हा सरळ रोड जातो. तर या रोडने आपल्याला आता सरळ जायचे. तर चला मित्रांनो, आता सरळ जाऊया आणि जाता जाता मी तुम्हाला बाकीच्या काय गोष्टी आहेत ते सांगतो. मित्रांनो, या गल्लीतून आपण गेलो की आपल्याला पहिले मंदिर लागते ते म्हणजे पंचगंगा. नंतरनं आपण जेव्हा दुसरे मंदिर पाहण्यासाठी जाणार आहे ते म्हणजे महाबळेश्वर आणि त्याच्या शेजारी असलेले अतिबळेश्वर हे मंदिर. आणि मित्रांनो, त्याच्या थोडे दूर गेलो की आपल्याला कृष्णाई हे एक सुंदर असे मंदिर आहे आणि तेथील एक निसर्ग खूप सुंदर असा निसर्ग आहे. तर हे आपल्याला मंदिर आता पाहायचे आहेत. तर मित्रांनो, पंचगंगा नदीमध्ये आपल्याला कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम आपल्याला इथे पाहण्यासाठी मिळतो. मित्रांनो, या प्रत्येक मंदिरात आतून शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरून शूटिंग केलेली आहे आणि थोडीशी शूटिंग मला जी आतून गावलेली आहे ते मी इथे तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया आणि आतून हे मंदिर कसे दिसते ते पाहूया. खूप सुंदर असे आमचे आत्ता पंचगंगा नदीचे दर्शन झालेले आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारचे बोर्ड तुम्हाला तिथे पाहण्यासाठी मिळतात आणि खूप चांगल्या प्रकारे हे बोर्ड आपल्याला गाईड करतात. तर अशा प्रकारची ही गल्ली आहे मित्रांनो. या गल्लीतून आता आपण गेलो की आपल्याला महाबळेश्वर हे मंदिर आता पाहण्यासाठी मिळणार आहे. मित्रांनो, हे एक मंदिर खूप पुरातन असे मंदिर आहे आणि इथून पण मित्रांनो आतून शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मी जास्त करून बाहेरून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता त्या मंदिरापाशी पोहोचूया आणि तेथील बाकीचे दृश्य आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, आता आपण श्री महाबळेश्वर जे देवस्थान आहे तिथे आहे. तर महाबळेश्वर इथे मोठे देवस्थान आहे, तिथे आता आपण आहे. हे तुम्ही मंदिर बघू शकता, सुंदर असे मंदिर आहे, खूप जुने मंदिर आहे. इथं शिवाजी महाराज पण येऊन गेले. तुम्ही आतमध्ये आला की तुम्हाला तिथे फोटो पण दिसतील की महाराजांनी आणि आपल्या आई जिजाऊ माता पण इथे येऊन गेलेले आहेत. तर त्यांचे पण आज तुम्ही फोटो तिथे बघू शकता. आज आता व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे. ते तुम्ही आला तर तुम्हाला इथे शिवलिंग वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल. तुम्हाला केदारनाथ मंदिर आहे ना, आपले उत्तराखंड या साईडला आहे, नदीवरच्या साईडला, तिथले जशी हे पिंड असे आहेत ना आतली, तर तशा प्रकारे तुम्हाला इथे आत पाहायला मिळेल. तर आपण हे बघू शकता, हे मंदिर आहे आणि इकडून तुम्ही हे बघू शकता. खूप प्रमाणात असे धुके आणि वारे खूप मोठ्या प्रमाणात आता चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे इथूनच कृष्णाबाई मंदिराला. तर आता इथून कुठे आहे ते तुम्हाला मी आता दाखवतो खाली गेले.
महाबळेश्वर मंदिराचे आत्ताच आपण दर्शन घेतले आणि या महाबळेश्वर मंदिराच्याच बाजूला अति महाबळेश्वर हे मंदिर पाहण्यासाठी मिळते. मित्रांनो, आत्ता जी गल्ली दिसते आणि ज्या गल्लीतून मी आता आत जात आहे, येथूनच तुम्हाला आत जायचं आहे आणि हे मंदिर आपल्याला पाहण्यासाठी मिळणार. जर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला जर सापडले नाही तर येथील कोणालाही विचारा, ते तुम्हाला गाईड नक्कीच करतील. मित्रांनो, खूप सुंदर आणि खूप जुने असे हे मंदिर आहे आणि मित्रांनो या पण मंदिरातून आतून शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरून शूटिंग केलेले आहे. ते नक्कीच पहा आणि त्याचा आनंद घ्या आणि हे मंदिर पाहिल्यानंतरच आपण कृष्णाई मंदिराकडे जाणार आहे. आपले आता तिन्ही मंदिराचे दर्शन झालेले आहे. आता लास्टचे राहिले ते म्हणजे कृष्णाई मंदिर. मित्रांनो, हे चारही पण मंदिर खूप सुंदर आहे. आता आतील शूटिंग मी घेतली नाही, पण जेव्हा तुम्ही आतून जाऊन येशीला तेव्हा तुम्हाला समजेल की मंदिर आतून पण किती सुंदर आहे आणि जेव्हा आपल्याला देवदर्शन होते तेव्हा एक मनाला वेगळी शांती मिळून जाते. आता राहिले म्हणजे कृष्णाई मंदिर. हे थोडेसे लांब आहे आणि ते कसे जायचे हा रोड नक्कीच तुम्ही पहा. येथून बाहेर आला पार्किंगमध्ये की तुम्हाला हा रोड असा दिसेल आणि या रोडनेच आपल्याला सरळ जायचं आहे. कुठेही हा रोड सोडायचा नाही. आपण थेट कृष्णाई मंदिरापाशीच पोहोचणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण तिथे जाऊया आणि ते सुंदर असे मंदिर पाहूया. तर मित्रांनो, महाबळेश्वर मंदिरातून आपण दर्शन घेऊन आलेलो आहे आणि तिथूनच सरळ खाली यायचे. मी आता तुम्हाला बोर्ड पण दाखवला असेल, तेथून सरळ यायचे आहे. हे तुम्ही मागे बघू शकता. हे अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळेल. येथून आला की तुम्हाला हा रोड दिसेल. या रोडने तुम्हाला सरळ जायचे आहे. सरळ गेला की तुम्हाला ती कृष्णाई टेम्पल पाहायला मिळणार आहे. आता इथे तुम्ही आल्यानंतर हा बोर्ड पण तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारचा बोर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि इथून तुम्हाला आपल्याला आता खाली जायचे आहे. तर चला मित्रांनो, आता हळूहळू आम्ही आता खाली जातो आणि खाली यानंतर डायरेक्ट मंदिरात काय काय आपल्याला पाहायला मिळते ते दाखवतो. चला. फायनली मित्रांनो, आपण इथे पोहोचलेलो आहे. मग हे मंदिर बघू शकता. आता आपण हळूहळू आता इथून आत जाऊया. खूप सुंदर असे वाटत आहे. धुके आलेले आहे आणि पाऊस पण आहे आणि गारवा पण वातावरण दिसत आहे, म्हणून ही टोपी मी आता घातलेली आहे. तर कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये पण सांगा. तर चला मित्रांनो, आता आत जाऊया आणि आत आपल्याला व्हिडिओ करून देतात का नाही ते पण पाहूया आणि जे पण व्हिडिओ मला भेटतील ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला.
धोके हे खूप असल्यामुळे आणखीन सुंदर हे मंदिर दिसत आहे. फक्त एक खंत ह्याचीच आहे की मंदिर खूप पडलेल्या अवस्थेत आत्ता आपल्याला दिसत आहे, कारण या मंदिराकडे जास्त लक्ष नसल्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे बघू शकता. हे कसं दगड कसे खाली आलेले ते बघू शकता. म्हणजे काही काळानंतर हे मंदिर कोलॅप्स व्हायचेच म्हणजे ह्याच्यावर असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण लोकांनीच याच्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि सरकारने पण लक्ष दिले पाहिजे या मंदिराला पुनर्रचना करण्यासाठी. आता पहिल्यासारखे तर होणार नाही, पण थोडीफार काही ना काहीतरी आपण लावून ते नक्कीच करू शकतो. मित्रांनो, कृष्णेश्वर मंदिरात आपण पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ते आधी येऊन गेला आहे का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा. नसायला गेला तर नक्कीच इथे व्हिजिट करायला विसरू नका. खूप सुंदर असे मंदिर आहे आणि याच ठिकाणी आपल्याला तिन्ही पण मंदिर म्हणजे 3-4 मंदिर इथेच आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकाच वेळी आपले भरपूर सारे हे मंदिरे कवर होऊन जातात. तर नक्कीच मित्रांनो इथे भेट द्यायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुमची खूप सपोर्टची गरज आहे. आपल्या मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा. खूप सुंदर असे व्हिडिओ मी या चॅनलला टाकत असतो आणि अजून खूप सुंदर व्हिडिओ हे लवकरात लवकर येणार पण आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.